नाशिक, दक्षिण भारताची काशी म्हणून ओळख असलेलं आपलं नाशिक. दक्षिण भारताची गंगा म्हणजेच गोदावरीच्या तीरावर वसलेलं आपलं नाशिक. पौराणिक, धार्मिक आणि ऐतिहासिक शहर म्हणून ओळख असलेलं आपलं नाशिक. भारतातील वेगानं वाढणाऱ्या मोजक्या शहरांपैकी एक असलेलं आपलं नाशिक. प्राचीन संस्कृती आणि आधुनिकतेचा अनोखा संगम असलेलं हल्लीचं नाशिक म्हटलं की चटकन डोळ्यासमोर येते ती नाशिकची चवदार मिसळ, नाशिकची द्राक्ष, वाईन, नाशिकचा निसर्ग, धबधबे, पाऊस. परंतु नाशिक म्हटलं की आजही पहिला शब्द ओठांवर येतो आणि पहिलं चित्र डोळ्यांसमोर येतं ते प्रभू श्री रामाचंच. कारण या नाशिक नगरीचं प्रभू श्री रामाशी असलेलं नातं आजही तितकंच घट्ट आहे. म्हणून ज्यांनी या देशाला राज्य कसं करावं याचं उदाहरण घालून दिलं त्या कुशल प्रशासक मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीराम यांच्या चरणी वंदन करतो. महाराष्ट्राच्या इतिहासाच्या प्रत्येक पानावर, रयतेच्या मनावर आणि मातीच्या कणाकणावर राज्य करणारा राजा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेनं आज आम्ही आपल्या समोर नाशिकच्या भविष्याचा जाहीरनामा प्रस्तुत करीत आहोत. आजवर अनेक जाहीरनामे नाशिकच्या जनतेनं पाहिले असतील, परंतु नाशिककरांसाठी तुमच्या शांतिगिरी महाराजांचा हा वचननामा आहे. निवडणूक जिंकण्यासाठी कुठल्याही प्रकारची खोटी आश्वासनं आम्ही नाशिकच्या जनतेला देणार नाही. कारण या जाहीरनाम्यात आम्ही जे करणार तेच बोलणार आहोत आणि जे बोलणार ते नाशिककरांना करून दाखवणार आहोत. शेतकरी इडापिडा टळू दे आणि बळीचं राज्य येऊ दे असं म्हणतात. त्यामुळे शेतकरी हा आमच्यासाठी प्रथम प्राधान्याचा विषय असणार आहे. कारण शेतकरी टिकला तरच देश टिकेल असा आमचा विचार आहे. त्यासाठी येणाऱ्या काळात शेतकऱ्याच्या प्रत्येक समस्येचं निवारण करण्यासाठी आपल्या मतदारसंघात एक शेतकरी विकास केंद्र उभारण्याचा आमचा मानस आहे. त्या ठिकाणी शेतकऱ्याची प्रत्येक समस्या ऐकून घेण्यासाठी प्रत्येक विभागातील तज्ज्ञ लोकांची टीम असेल. त्याचबरोबर शेतकऱ्याला 24 तास वीज व मुबलक पाणी मिळावे यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. शेतीमालाला हमीभाव मिळावा म्हणून जास्तीत जास्त प्रोसेसिंग युनिट सुरू करण्याबरोबरच डायरेक्ट सप्लाय चेनच्या माध्यमातून ग्राहकांचे मोठे जाळे तयार करण्याचा आमचा मानस आहे. येणाऱ्या काळात शेतकऱ्याच्या हमी भावासाठी प्रसंगी सरकारच्या विरोधात भूमिका घेण्याची देखील आमची तयारी असणार आहे. नागरी सुविधा आपल्या नाशिक लोकसभा मतदारसंघाचा 60% अधिक भाग हा शहरी असल्यामुळे येणाऱ्या काळात शहराचा विकास हा आमच्यासाठी प्राधान्य असणार आहे. त्यासाठी सर्वप्रथम एका नामांकित कन्सल्टन्सी कंपनीकडून शहराच्या अनेक प्रश्नांचा वेध घेण्यासाठी पुढील किमान 25 वर्षांचा विचार करून सर्वे करण्याचा आमचा मानस आहे. त्याचबरोबर शहरातील सर्वात प्रमुख समस्या असलेल्या वाहतूक कोंडीवर तात्काळ उपाययोजना करण्याबरोबरच द्वारका ते नाशिक रोड याबरोबरच इंदिरानगर, पाथर्डी फाटा, नांदूर नाका येथील ट्रॅफिक नियोजनासाठी आम्ही उपाययोजना करणार आहोत. नाशिकचा वाढता विस्तार व लोकसंख्येचा विचार करता मल्टी मॉडेल वाहतुकीचा आराखडा तयार करून नवीन उड्डाणपूल, बाह्य रिंग रोड, बोगदे यांच्या निर्मितीसाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. त्याचबरोबर शहरातील वाहतुकीचा ताण कमी करण्यासाठी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या मेट्रो प्रकल्पाचे काम तत्काळ सुरू करण्यावर आमचा भर असणार आहे. उद्योग नाशिकच्या तरुणाला शिक्षण झाल्यावर नोकरीसाठी आपले नाशिक सोडावे लागणार नाही हा हेतू डोळ्यासमोर ठेवून आम्ही काम करणार आहोत. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या IT पार्कसाठी तात्काळ पाठपुरावा करून IT क्षेत्रात गुंतवणूक आणण्यासाठी नॅशनल समिट घेण्याचा आमचा मानस आहे. त्याचबरोबर ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिक व मेडिकल क्षेत्रातील नवीन इंडस्ट्रीज नाशिकमध्ये आणण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तरुण वर्गाकडे असलेल्या स्टार्टअप आयडिया प्रत्यक्षात उतरवण्यासाठी स्टार्टअप फोरमची निर्मिती करण्याचा आमचा मानस आहे.
त्याचबरोबर नवीन उद्योगांसाठी सरकारी योजनांचा जास्तीत जास्त फायदा सर्वसामान्य तरुणांना व्हावा म्हणून आम्ही कटिबद्ध असणार आहोत. कनेक्टिव्हिटी. नाशिकचा खऱ्या अर्थानं विकास करायचा असेल तर नाशिकला मुंबई आणि पुण्याशी जोडण्याची गरज आहे. त्यासाठी नाशिक मुंबई लोकल सुरू करण्याचे आमचे प्रयत्न असतील. सोबतच नाशिक पुणे हाय स्पीड रेल्वे सुरू करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत. रेल्वे, विमान व रस्ते वाहतुकीचा विस्तार करून नाशिकला राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाची कनेक्टिव्हिटी देण्याचा आमचा मानस आहे. शिक्षण हेच विकासाची गुरुकिल्ली आहे. त्यामुळे शिक्षण हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे असे आम्ही मानतो. शासकीय शिक्षण व्यवस्था दर्जेदार असणे अत्यंत गरजेचे आहे. सर्वांच्या आवाक्यातील शुल्क दर्जेदार व कौशल्य आधारित शिक्षण उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध असणार आहोत. उच्च शिक्षणातील नायपर, एम्स, IIT, IIM सारख्या केंद्रीय शिक्षण संस्था नाशिकमध्ये आणण्याचा आमचा संकल्प आहे. सर्व शैक्षणिक योजनांचा लाभ विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. तसेच येणाऱ्या काळात नाशिकमध्ये योग विद्यापीठ व संस्कृत विद्यापीठाची निर्मिती करण्याचा आमचा मानस आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नवीन अभ्यासिकांची निर्मिती करण्यावर देखील आमचा भर असेल. धार्मिक व तीर्थक्षेत्र विकास. आध्यात्मिक भूमी म्हणून ओळख असलेल्या आपल्या नाशिकला लाभलेला पौराणिक वारसा जतन करण्याची अत्यंत गरज आहे. कारण आजही नाशिकची ओळख ही आध्यात्मिक नगरी म्हणून असल्यानं धार्मिक स्थळांचा विस्तार करून आध्यात्मिक पर्यटनाच्या माध्यमातून मोठा रोजगार नाशिकमध्ये उपलब्ध केला जाऊ शकतो. उज्जैन येथील महाकाल कॉरिडॉरच्या धर्तीवर त्र्यंबकेश्वर कॉरिडॉरची निर्मिती करण्याचा आमचा मानस आहे. तसेच येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या कुंभमेळ्याचे पारदर्शक नियोजन करण्याबरोबरच पर्यावरणपूरक, स्वच्छ आणि सुंदर असा आदर्श कुंभमेळा व्हावा असा आमचा प्रयत्न असणार आहे. महिला व युवती सक्षमीकरण. देशातील महिला सक्षम असतील तर देश सक्षम बनेल. महिलांना सक्षम बनवणे ही काळाची गरज आहे. त्यासाठी महिलांच्या उद्योजकतेबरोबरच बचत गट चळवळीला प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आरोग्य सेविका, आशा अंगणवाडी सेविका यांना मानधन दुप्पट मिळवून देण्यासाठी आम्ही पाठपुरावा करणार आहोत. तसेच महिलांना परवडणाऱ्या दर्जेदार आरोग्य सेवा पुरविण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी नवीन शासकीय वसतिगृहांची उभारणी करण्याचा आमचा मानस आहे. युवा सक्षमीकरण. युवकांच्या हाताला काम देऊन युवा पिढी सक्षम झाल्यास देश सक्षम होईल असा आमचा विश्वास आहे. कौशल्य विकासाच्या माध्यमातून रोजगार निर्मितीसाठी आम्ही कटिबद्ध असणार आहोत. माहिती तंत्रज्ञान, AI, कृषी पर्यटन, अपारंपरिक ऊर्जा अशा क्षेत्रातील संधी ओळखून युवकांसाठी कौशल्य विकास कार्यक्रमातून रोजगार निर्मितीसाठी कायमस्वरूपी व्यवस्था करण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. व्यसनमुक्ती, तरुणाईचा विकास व सक्षमीकरणासाठी संस्कार शिबिरे, व्यक्तिमत्व विकास यांसारख्या उपक्रमांवर आम्ही भर देणार आहोत. त्याचबरोबर नाशिकमध्ये विविध क्रीडा प्रकारांची प्रशिक्षण सुविधा आणि अत्याधुनिक क्रीडा संकुल निर्मिती व पायाभूत सुविधांच्या विकासासाठी आम्ही काम करणार आहोत. जलसंधारण व ग्रामीण विकास. पाण्याच्या प्रत्येक थेंबाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. कारण पाण्यावरच या मानव जातीचे जीवन अवलंबून आहे. येणाऱ्या काळात नदीजोड प्रकल्पांद्वारे समुद्रात वाहून जाणारे पाणी गोदावरी खोऱ्यात वळविण्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. त्याचबरोबर बाबाजी परंपरेला अनुसरून श्रमदानाच्या माध्यमातून जलसंधारणाची मोठी चळवळ आम्ही उभी करणार आहोत. ग्रामीण भागातील विविध प्रश्न सोडवून तेथील लघु व गृह उद्योग यांना सक्षम करून गावखेड्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. आरोग्य सेवा.
आरोग्य हीच धनसंपदा. आरोग्य चांगले असेल तर विचार व मनही चांगले असते असा आमचा विश्वास आहे. दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकच्या धर्तीवर नाशिकमध्ये ठिकठिकाणी सेवा क्लिनिक उभारण्याचा आमचा संकल्प आहे. चांगली व सर्वांना परवडेल अशी आरोग्य व्यवस्था उभी करण्याचा आमचा मानस आहे. तसेच सर्वसामान्यांच्या वैद्यकीय खर्चाचा ताण कमी करण्यासह कॅशलेस सुविधा आणण्यासाठी आम्ही कटिबद्ध असू. वैद्यकीय सेवांचा पायाभूत विकास, आधुनिकीकरणासह सेवा देणाऱ्या डॉक्टरांसाठी निवास व्यवस्था, निरोगी व सशक्त समाज निर्मितीसाठी जनजागृती, आरोग्य शिबिरे व विशेष उपक्रमांचे आयोजन करण्याची आम्ही ग्वाही देतो. साहित्य, कला व संस्कृती मंत्रभूमी म्हणून ओळख असलेल्या आपल्या नाशिकला मोठा सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. येणाऱ्या काळात धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून नाशिकची जगभरात ओळख करण्याचा आमचा मानस आहे. त्याचबरोबर आदिवासी भागातील आदि संस्कृती जगापर्यंत पोहोचवून रोजगार निर्मिती करण्यावर आमचा भर असणार आहे. नाशिकमधील कलाकार, लेखक व प्रतिभावंतांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी आम्ही प्रयत्नशील असणार आहोत. येणाऱ्या काळात आपल्या मतदारसंघातील इगतपुरी येथे भव्य चित्रपट नगरी उदयास आणण्यासाठी आम्ही विशेष लक्ष घालणार आहोत. पर्यावरण संवर्धन. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे, पक्षी ही सुस्वरे आळविती, या तुकाराम महाराज यांच्या उक्तीप्रमाणे नाशिकचे पर्यावरण संवर्धन करण्यावर आमचा विश्वास आहे. नाशिक व परिसराचा पर्यावरणीय संसाधनांच्या संवर्धनासह सामाजिक व आर्थिक विकास साधण्याची आमची भूमिका आहे. गोदावरी व उपनद्यांचे प्रदूषण रोखण्यासाठी नमामि गंगेच्या धर्तीवर नमामि गोदा सुधारित प्रकल्प आराखडा निर्मितीसाठी पाठपुरावा करण्याचा आमचा मानस आहे. नाशिक शहरालगत वनसंपदेचे अस्तित्व टिकविण्यासह ऑक्सिजन देणाऱ्या जंगलावर वृक्षतोड बंदी घालून त्यांच्या संवर्धनासाठी सातत्यानं आम्ही पुढाकार घेणार आहोत. चला तर मग या नव्या नाशिकच्या निर्मितीसाठी हातात हात घेऊन संकल्प करूया. येणाऱ्या काळात नाशिकच्या उज्ज्वल भविष्यासाठी बादली समोरील बटण दाबून शांतिगिरी महाराजांना विजयी करूया. नाशिकचा आवाज, शांतिगिरी महाराज.